शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली। राज्य सरकारने घेतला मोठा निर्णय। शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता डायरेक्ट पैसे जमा होणार आहेत। डीबीटीची प्रक्रिया देखील सुरू करण्यामध्ये येत असून डायरेक्ट आता डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। शेतकरी ज्या बातमीची आतुरतेने वाट बघत होते, अखेरकार ती बातमी या ठिकाणी समोर आली आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त नमो शेतकरी योजनेचाच हप्ता नव्हे तर आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम, नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे देखील पैसे आता या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। खरं तर या ठिकाणी पीएम किसान योजनेच्या 21व्या हप्त्यासोबत राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा करण्यामध्ये येणार होता। मात्र तांत्रिक अडचणीमुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास उशीर झाला। मात्र आता हप्ता या ठिकाणी जमा होण्यास थोडाफार उशीर झाला असला तरी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय या ठिकाणी घेण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती भरीव अशी रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे। आता नुकताच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आणि त्यातच आता सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेण्यामध्ये आले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता, पीक विम्याची रक्कम, नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची देखील रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्यामुळे आता राज्यभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा या ठिकाणी मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल की राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करण्यामध्ये आला होता आणि त्यानुसार गेले साधारणतः 10 ते 15 दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास देखील त्या ठिकाणी सुरुवातच झालेली होती। मात्र बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील या ठिकाणी 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। जर मागील 10 ते 15 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती कोणत्याच योजनांचे पैसे जमा झाले नसतील आणि तुम्ही देखील अशी प्रतीक्षा करत असाल म्हणजेच की नमो शेतकरी योजनेचा हप्ता आमच्या खात्यावरती कधी जमा होणार, त्यानंतर पीक विम्याची रक्कम आमच्या खात्यावरती कधी जमा होणार, नुकसान भरपाईची रक्कम आमच्या खात्यावरती कधी जमा होणार, रब्बी अनुदानाचे पैसे आमच्या खात्यावरती कधी जमा होणार, जर तुम्ही देखील अशी प्रतीक्षा करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे। कारण की आता तुमच्या देखील खात्यावरती फक्त नमो शेतकरी योजनेचा हप्ता नव्हे तर साधारणतः 3 ते 4 योजनांचे पैसे आता तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहेत। सरकारच्या माध्यमातून सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या आहेत। ज्या अधिकाऱ्यांकडे पैसे वाटप करण्याचे नियोजन असते अशा सर्व अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना देण्यामध्ये आल्या असून डायरेक्ट आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती डेबिटच्या माध्यमातून रक्कम जमा करण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यामध्ये येत आहे। ज्या बँकेच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला तर त्याच बँकेच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेचा देखील या ठिकाणी 8वा हप्ता आता जमा होणार आहे। आता नेमका नमो शेतकरी योजनेचा आगामी म्हणजेच की 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार, त्यानंतर जर तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर नुकसान भरपाई देखील तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार, त्यानंतर तुमच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा झाली नसेल तर तुमच्या खात्यावरती पीक विमा आज जमा होणार की उद्या जमा होणार आणि त्याचबरोबर जर तुमच्या खात्यावरती रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले नसतील तर रब्बी अनुदानाचे देखील पैसे तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। आता राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत असून राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती प्रत्येकी 2000 रुपयांचा हप्ता या ठिकाणी आता जमा करण्यामध्ये येत आहे। आता नेमका हप्ता कधी जमा होणार, किती वाजता जमा होणार, किती वाजून किती मिनिटाला जमा होणार याबद्दलची सविस्तर अपडेट बघणार आहोत। म्हणजेच की तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आताच खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून घ्या। तर चला पाहूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। सध्या जर बघायला गेलं तर या ठिकाणी आता शेतकऱ्यांना देखील पैशांची अत्यंत गरज आहे। खरीप हंगाम वाया गेला, त्यानंतर आता रब्बी हंगाम सुरू आहे आणि रब्बी हंगामामध्ये खतांचे दर वाढले आहेत, बियाणांचे दर वाढले असल्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असल्यामुळे आता रब्बीसाठी म्हणजेच की पेरणीसाठी खते, बी बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशांची अत्यंत गरज आहे। त्यानुसार आमच्या खात्यावरती कोणत्या योजनांचे पैसे जमा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून नुकसान
भरपाई, पीक विम्याची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम देखील या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येत असले तरी अद्याप देखील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नाही। जर अशा काही दिवसांमध्ये म्हणजेच की साधारणतः 10 ते 15 दिवसांमध्ये मागील 10 ते 15 दिवसांमध्ये जर तुमच्या खात्यावरती कोणत्याच योजनांचे पैसे जमा झाले नसतील किंवा कमी पैसे तुमच्या खात्यावरती जमा झाले असतील तर फक्त आता लक्षपूर्वक बघत चला। आता सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दलची अतिशय महत्त्वाची बातमी आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच असेल की पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला की लगेच राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येत असतो आणि त्यानुसार या ठिकाणी नुकताच पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला आहे। 19 नोव्हेंबर 2025 वार बुधवार या दिवशी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राज्यातील साधारणतः 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा करण्यामध्ये आला आहे आणि 21वा हप्ता जमा झाला की लगेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येत आहे। आता नेमका नमोचा 8वा हप्ता तुमच्या खात्यावरती कधी आणि किती वाजेपर्यंत जमा होणार हे आपण सुरुवातीला बघूयात। त्यानंतर तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम कधी जमा होणार, त्यानंतर रब्बी अनुदानाचे पैसे कधी जमा होणार आणि त्यानंतर पीक विम्याची देखील रक्कम तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते देखील आपण पुढे बघणार आहोत। त्यासाठी फक्त आता व्हिडिओला लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक बघत चला। तर आता सुरुवातीला शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। या ठिकाणी आता नमो शेतकरी योजनेच्या आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती 7 हप्ते जमा झाले असून नमोचा 8वा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। आता सुरुवातीला असं सांगण्यामध्ये आलं होतं की पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा एकत्र देण्यामध्ये येईल असं सांगण्यामध्ये आलं होतं। मात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त 21व्या हप्त्याचे 2000 रुपये जमा झाले आणि नमोचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला नाही। त्यानंतर या ठिकाणी लगेच साधारणतः 2 ते 3 दिवसांच्या अंतराने हप्ता देण्यामध्ये येईल असं देखील सांगण्यामध्ये आलं होतं। मात्र पीएम किसान योजनेचा 21वा हप्ता जमा होऊन आता बरेच दिवस उलटून गेले असले तरी अद्याप देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा झाला नसल्यामुळे आम्हाला हप्ता मिळणार का नाही आणि मिळणार तर नेमका कधी मिळणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून वारंवार उपस्थित करण्यामध्ये येत होता। आता हप्ता मिळण्यास का उशीर झाला तर बघा, बऱ्याच शेतकऱ्यांनी या ठिकाणी ई-केवायसी केली नव्हती, बऱ्याच शेतकऱ्यांच्या आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नव्हते, अशा काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा होण्यास या ठिकाणी उशीर झाला। त्यामुळे सरकारने काय सांगितलं तर नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याच्या लाभाकरिता प्रत्येक शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक देखील असणे अत्यंत आवश्यक आहे। कारण की नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता असतो तो फक्त आधार कार्ड लिंक असलेल्या बँकेच्या खात्यावरती जमा केला जात असतो आणि जे शेतकरी ई-केवायसी करतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा केला जात असतो। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्याचे आव्हान करण्यामध्ये आले होते। आता बऱ्याच शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नव्हती, मग ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नव्हती तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता जमा होणार नव्हता। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी आणि या ठिकाणी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी शेतकऱ्यांना काही कालावधी देण्यामध्ये आला। आता ज्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी ई-केवायसी केली असेल, ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असेल, ज्या शेतकऱ्यांकडे फार्म आयडी असेल तर अशाच पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली असून ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली आहे, ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमोचा 8वा हप्ता जमा होणार आहे। आणि सरकारनं असं देखील स्पष्टपणे सांगितलं की ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकर ई-केवायसी करा, ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा असं देखील सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। आणि ज्या शेतकऱ्यांनी ही कामे केली असतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। आता कोणती कामे करायची तर तुम्हाला माहित असतील, म्हणजेच की पहिलं जे महत्त्वाचं काम आहे ते म्हणजेच की ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करणे। दुसरं महत्त्वाचं काम कोणतं आहे तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करणे। आणि ही ज्या शेतकऱ्यांची कामे पूर्ण असतील, ज्या शेतकऱ्यांकडे फार्म आयडी असेल तर अशा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता नमोचा हप्ता हा जमा होणार आहे। आता नेमका नमोचा हप्ता कधी मिळणार ते आपण बघूया। तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, नमो शेतकरी महासन्मान निधीचा 8वा हप्ता लवकरच जारी होणार।
पीएम किसानचा 21 हप्ता 19 नोव्हेंबर दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाल्यानंतर राज्य सरकारने नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता वाटप करण्याची प्रक्रिया या ठिकाणी गतीने सुरू केली असल्याचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। सध्या पात्र शेतकऱ्यांची यादी तपासली जात आहे, म्हणजेच की ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली आहे, ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड त्यांच्या बँकेच्या खात्याशी लिंक आहे, तर अशा शेतकऱ्यांनाच या ठिकाणी हप्ता देण्यामध्ये येणार आहे। म्हणजेच की सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर जे शेतकरी नमो शेतकरी योजनेच्या सर्व निकषामध्ये बसत असतील तर अशाच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा केला जाणार आहे आणि जे शेतकरी योजनेच्या निकषामध्ये बसत नसतील तर अशा शेतकऱ्यांना योजनेमधून आता वगळण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांची यादी तपासली जात असून आता निधी मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता अंतिम टप्प्यामध्ये आली आहे आणि शासकीय निर्णय जारी होत असले की पैसे या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येणार आहेत। म्हणजेच की या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून हप्ता वाटप करण्याची पूर्ण तयारी झाली असून आता सरकारच्या माध्यमातून एक शासन निर्णय प्रसिद्ध केला जाईल आणि शासन निर्णय प्रसिद्ध केला की लगेच डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया ही सुरू करण्यामध्ये येईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आला आहे। साधारणतः राज्यातील आता 90 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा होणार आहे आणि यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून 1800 कोटी रुपयांचा निधी हा मंजूर करण्यामध्ये येईल असं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आला आहे। आता या ठिकाणी बघू शकता निधी मंजुरीसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता अंतिम टप्प्यामध्ये आली असून शासकीय निर्णय जारी होताच पैसे या ठिकाणी वाटप होणार आहेत आणि या अनुषंगाने म्हणजेच की सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर अजून साधारणतः 10 ते 15 दिवसांनंतर म्हणजेच की या ठिकाणी सांगण्यामध्ये आला आहे साधारणतः 20 डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येईल असं या ठिकाणी स्पष्टपणे सांगितलं आहे। म्हणजेच की सध्या जर बघायला गेलं तर अजून साधारणतः 10 ते 15 दिवसानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा जमा करण्यामध्ये येणार आहे। नुकताच पीएम किसान योजनेचा 21 हप्ता जमा झाला असून आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे। या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे तर बघा, नमो शेतकरी योजनेचा पुढील हप्ता डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये देखील या ठिकाणी जमा होण्याची दाट शक्यता आहे। केंद्र सरकारचा पीएम किसान योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झाला असून आता नमो शेतकरी योजनेचा हप्ता लगेचच या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणे अपेक्षित आहे। पीएम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर साधारणतः 7 ते 8 दिवसानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमोचा हप्ता जमा करण्यामध्ये येत असतो। मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता या ठिकाणी वाटप करायला उशीर झाला असून 20 डिसेंबरच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हप्ता हा जमा होणार आहे। राज्य सरकारने अधिकृतपणे तारखेची अद्याप देखील या ठिकाणी घोषणा केली नसली तरी 20 तारखेच्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 100% नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा जमा करण्यामध्ये येईल असं या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। अशा पद्धतीची नमो शेतकरी योजनेबद्दलची शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। त्यानंतर शेतकऱ्यांसाठी अजून महत्त्वाची अपडेट आहे ती म्हणजेच की आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती फक्त नमोचा हप्ता जमा होणार नाही तर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम, नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे देखील पैसे आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत आणि याच बद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ती आपण आता थोडक्यामध्ये बघूयात। तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर नुकताच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा 21 हप्ता हा जमा झाला आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता लवकरच नमोचा देखील हप्ता या ठिकाणी जमा करण्यामध्ये येणार आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। फक्त लक्षपूर्वक बघत चला। नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 44,000 कोटींचे पॅकेज दिले, अजित पवार यांनी माहिती दिली आहे। फक्त लक्षपूर्वक बघत चला। दिवाळीनंतर पुन्हा नुकसान झाल्यानंतर 11,000 कोटींचे पॅकेज जाहीर केले, दोन्ही मिळून 44,000 कोटींची मदत शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यामध्ये आली असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे। आता बघा, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या घोषणा केल्या होत्या आणि त्यामध्ये सरकारने काय सांगितलं होतं तर बघा, राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार, पीक विम्याची रक्कम जमा होणार आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा होणार असं सरकारने स्पष्टपणे सांगितलं होतं आणि त्यासाठी राज्य सरकारने आतापर्यंत 44,000 कोटींचं पॅकेज या ठिकाणी जाहीर केलं असल्याचं या ठिकाणी अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे। आता राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती मागील साधारणतः 10 ते 15 दिवस झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदान
अनुदानाचे पैसे जमा करण्यामध्ये आले असून राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा झाले आहेत। मात्र बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा का जमा झाला नाही, तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नव्हती। सरकारने स्पष्टपणे सांगितलं की ज्या शेतकऱ्यांकडे फार्म आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य आहे। त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही आणि त्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। जर तुमच्या देखील खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, तर बघा केवायसी झाल्यास लगेच मदत मिळणार असं कृषी मंत्र्यांनी सांगितलं आहे। म्हणजेच की केवायसी अभावी बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी करा आणि केवायसी केली की लगेच तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येतील। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। आता काही ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांनी केवायसी केली आहे आणि त्यांच्या खात्यावरती पैसे जमा आहेत। जर तुम्ही देखील केवायसी केली असेल आणि तरी देखील तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसेल तर अशा वेळी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्ही या ठिकाणी तहसीलमध्ये जाऊन तलाठ्याशी संपर्क साधू शकता किंवा तुमच्या परिसरातील कृषी सहाय्यकाशी देखील तुम्ही संपर्क साधू शकता आणि ही कामे केल्यानंतर 100% तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा होतील। आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा देखील प्रश्न आहे की नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आहे, रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले आहेत, मात्र आता पीक विम्याची रक्कम कधी जमा होणार, कारण की राज्य सरकारने देखील हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा देण्याचा या ठिकाणी जाहीर केला आहे। आता बघा एकंदरीत जर बघायला गेलं तर पहिल्या टप्प्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाचे पैसे या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहेत आणि आता सर्व अहवाल सादर झाल्यानंतर अजून साधारणतः 10 ते 15 दिवसानंतर पीक विम्याची देखील रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे। पीक विमा किती, तर हेक्टरी 17,000 रुपयांचा पीक विमा सरकारने जाहीर केला आहे आणि ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये पीक विमा भरला होता तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार असल्याचं देखील या ठिकाणी सांगण्यामध्ये आलं आहे। म्हणजेच या ठिकाणी जर बघायला गेलं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला, त्यानंतर नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले आणि त्यानंतर आता डिसेंबर महिन्यात सुरू होता शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम देखील या ठिकाणी जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाचे पैसे जमा झाले नसतील तर अशा शेतकऱ्यांनी केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे। जर केवायसी करून सुद्धा तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले नसतील तर अशा वेळी तुम्ही तुमच्या म्हणजेच की तुमच्या परिसरातील कृषी सहाय्यकाशी संपर्क साधू शकता किंवा तहसीलमध्ये जाऊन तुम्ही तलाठ्याशी संपर्क साधू शकता आणि डिसेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा देखील हप्ता तुमच्या खात्यावरती जमा होणार आहे। अशा पद्धतीने शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची अपडेट होती। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। भेटूत आता पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।